व्हेनेझुएलामध्ये 2 शक्तिशाली भूकंपात 10,000 जणांचा मृत्यू झाल्याची भीती। एका मिनिटात 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप। जपानलाही 6.9 रिश्टर स्केलचा धक्का। महाविकास आघाडी म्हणून आपण खरंच एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंचा महाविकास आघाडीच्या बैठकीत सवाल। बैठकीला शरद पवारांसह मवियाचे 60 पैकी 23 आमदार गैरहजर। नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान, दानिश शेख, तौसिफ अत्तार यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय। जामीन मिळणार की कारागृहातील मुक्काम वाढणार याकडे लक्ष। आज राज्यातील 5 जिल्ह्यांना पावसाचा हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट। पुणे, सातारा, लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये पावसाचा अंदाज। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात तुफान पाऊस, नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला तर अनेक घरं आणि दुकानांमध्ये शिरलं पाणी। परभणी जिल्ह्यातही मुसळधार पाऊस, पहिल्याच पावसात ओढे नाले तुडुंब, शेतजमिनी गेली खरडून। अमरावती शहरात पहिल्याच पावसात जनजीवन विस्कळीत, बाजारपेठा आणि सखल भागांमध्ये साचलं पाणी, रस्त्यांना तलावाचं स्वरूप। खासगी मेडिकल कॉलेजांना सरकारी कॉलेजांपेक्षा जादा शुल्क आकारण्यापासून रोखता येणार नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा। ईडब्ल्यूएस वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी मोठा धक्का।